वन आच्छादन वाचवण्यासाठी कमीत कमी झाडे तुटतील याची काळजी सर्वांनीच घेणे आवश्यक आहे। वनांमुळेच पक्ष्यांचा अधिवास वाचू शकतो। हे पक्षी बीजप्रसारक असतात। निसर्गतः झाडे लावण्याची, वाढवण्याची, जगवण्याची प्रक्रिया निसर्ग आणि पक्षी करत असतात। देवराई सांभाळणं आपल्या सर्वांचं काम आहे। पक्ष्यांचा अधिवास वाचवणं, हा अधिवास पुनर्संचयन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे। वन विभागामार्फत जिल्ह्यात प्रथमच पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत, रत्नागिरी जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या संकल्पनेतून मार्गदर्शन आणि सहकार्याने जिल्हास्तरीय पक्षीमित्र संमेलन रत्नागिरी येथील हॉटेल कोहिनूर येथे संपन्न झाले। या उद्घाटनाप्रसंगी मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जितेंद्र रामगावकर, मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर जी गुरुप्रसाद, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चांदोली तुषार चव्हाण, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कराडचे उपवन संरक्षक किरण जगताप, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी रणजित गायकवाड, विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते आदी उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज बर्ड कॉन्फरन्स 2026 पार पडली आणि अतिशय उत्स्फूर्त असा पक्षीमित्रांचा, विविध NGOजचा, जागतिक स्तरावरच्या वाईल्डलाईफर्सचा सर्वांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला। ही बर्ड कॉन्फरन्स घेण्यामागचा मूळ उद्देश म्हणजे रत्नागिरीमधलं बर्ड्स पॅराडाईज। इथे 350हून जास्त स्पीशीजचा आढळ आहे रत्नागिरीमध्ये आणि इथले पालकमंत्री माननीय उदय सामंत साहेब यांची इच्छा हीच आहे की निसर्ग पर्यटन आणि आपला बर्ड्स टुरिझम हा रत्नागिरी ग्लोबल टुरिझम मॅपच्या नकाशावरती यावा। हाच मूळ उद्देश ठेवून जिल्हा प्रशासनाने वन विभागाला मदत दिली आणि आज हा पक्षीमित्र संमेलन यशस्वीपणे पार पडलेला आहे। आजच्या या संमेलनाला खूप सुंदर असे प्रेझेंटेशन्स होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धनेश पक्षी म्हणजे ग्रेट हॉर्नबिल याला रत्नागिरी जिल्ह्याचा निसर्ग पर्यटनाची फ्लॅगशिप स्पीशीज असं डिक्लेअर करण्यात आलेला आहे। हा धनेश रत्नागिरीचा निसर्ग पर्यटनाचा फ्लॅगशिप स्पीशीज असेल आणि येणाऱ्या काळात जगभरातून विविध पक्षीप्रेमी आणि टुरिस्ट रत्नागिरी जिल्ह्यात या पक्षासाठी दाखल होतील अशी अपेक्षा आहे आणि त्याचं हॅबिटेट रिस्टोरेशन खूप चांगल्या पद्धतीने होईल अशी वन विभागाची व रत्नागिरीकरांची अपेक्षा आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामधली पहिली बर्ड कॉन्फरन्स ही घेण्यात आली। याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या बर्ड एक्सपर्टला लेक्चर देण्यासाठी बोलवलं। निसर्गप्रेमी असतील, पक्षीमित्र असतील, कॉन्झर्वेनिस्ट असतील, रिसर्चर असतील, फॉरेस्ट ऑफिसर असतील, डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन असेल, सर्व लोकांनी ह्याच्यामध्ये भाग घेतला। या कॉन्फरन्समध्ये विशेषतः उल्लेख करू इच्छितो की आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री तसेच माननीय जिल्हाधिकारी आणि DFO मॅडम यांनी संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला। याच्यामध्ये विविध मायग्रेटरी पक्षी असतील, इतर रेसिडेंट पक्षी असतील याच्याविषयी एक अभ्यास करण्यात आला। या अभ्यासाबरोबरच फ्युचरमध्ये काय प्लॅन करावे लागतील। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक प्रायव्हेट ओन जंगलं आहेत, त्या जंगलामध्ये देखील विविधता आहे। विविध पक्षी तर मायग्रेटरी नेचरचे आहेत। हॉर्नबिल सारख्या पक्षाचं नेस्टिंग पर्टिक्युलरली या भागामध्ये होते आणि 4ही हॉर्नबिलच्या प्रजाती ह्या रत्नागिरी जिल्ह्यात आणि सह्याद्रीमध्ये वास्तव्याला आहेत। एकंदर या प्रोग्राममध्ये आपण हॉर्नबिलला, धनेश पक्षाला फ्लॅगशिप स्पेसिस म्हणून घोषित करण्यात आलं आणि इथून पुढे सगळ्या रत्नागिरी वासियांना आणि एकंदर सगळ्या कोकणातल्या सगळ्या नागरिकांना रिक्वेस्ट आहे की हॉर्नबिलचं नेस्टिंग हे फार मोठ्या प्रमाणात आपल्या भागामध्ये होतं आणि एक असं म्हणून की जंगलाचे शेतकरी असं या पक्षाला ओळखलं जातं। म्हणून सर्व लोकांनी हॉर्नबिलचं चांगल्या पद्धतीनं कॉन्झर्वेशन केलं पाहिजे आणि प्रॉस्पेक्ट केलं पाहिजे। याशिवायच या कॉन्फरन्समधून फ्युचर प्लॅन्स, फ्युचर प्रॉस्पेक्टिव्ह डिसाईड करण्यात आले की पक्षी संवर्धनासाठी महाराष्ट्र वन विभाग आणि सगळ्या नागरिकांनी काय केलं पाहिजे आणि हे करताना काय पद्धतीनं वाटचाल केली पाहिजे याच्याविषयी देखील पूर्ण कॉन्फरन्समध्ये विचारमंथन करण्यात आलं। धन्यवाद। यावेळी मुख्य वनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी सह्याद्रीतील व्याघ्र संवर्धनाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली। नमस्कार। सगळ्यात पहिलं तर आपल्या लाल मातीत बसलेलं वाघ कोणी बघितलंय का? कोकण आणि लाल माती आणि त्याच्यात बसलेला रुबाबदार वाघ याचं जर दर्शन घडायचं असेल तर सह्याद्रीमध्ये आणि पूर्ण आसपासच्या परिसरामध्ये वाघाचं वास्तव्य आपण नोंद केली पाहिजे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये मागच्या 2 वर्षामध्ये
3 नर वाघ हे कायमस्वरूपी वास्तव्याला आहेत. जर यांचं प्रजनन वाढवायचं असेल, पर्यायानं टुरिझमला एनकरेजमेंट करायचं असेल तर इथं फिमेल आणण्याची खूप गरज होती. म्हणून आपण महाराष्ट्र वन विभागाने, NTCAने, WIAने सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले आणि 3 मादी वाघांना आपण इथं आणलं. याच्यामधल्या पहिल्या 2 वाघिणी आपण ताडोबामधून आणल्या आणि 1 वाघीण ही आपण पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणली. आलेल्या ह्या 6 वाघांमुळं सह्याद्रीमध्ये येणाऱ्या पर्यटकांना वाघांचं दर्शन मिळत आहे. वाघांचं दर्शन मिळत आहे आणि पर्यावरणाचं आणि पूर्ण इकोसिस्टमचं अवलोकन करण्याची संधी मिळत आहे. याच्यामध्ये बघा, वाघ हा एक कीस्टोन स्पेसिस आहे. वाघाचं जर संवर्धन केलं तर पर्यायानं पूर्ण अन्न साखळीचं आपण संवर्धन करतोय आणि पूर्ण एरियाचं कॉन्झर्वेशन करतोय. तर सह्याद्रीतल्या कॉन्झर्वेशनमध्ये वाघाचं अस्तित्व अधोरेखित होणं आणि सह्याद्रीच्या वाऱ्यामध्ये आपण वाघाची डरकाळी ऐकणं याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर सर्वांनी नक्कीच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला जरूर भेट द्या. सर मीत आहे की टायगर डबा धरून बसतो, माणसावरती अटॅक करतो किंवा लोक वस्तीच्या जवळ येतो, पशुपक्ष्यांना घेऊन जातो, हे बिलकुल मीत आहे. वाघाला जंगलातच राहायला आवडतं, कोर एरियातच राहायला आवडतं. वाघांना माणसांच्या पुढे यायला, माणसांच्या वावर असेल त्या ठिकाणी जायला बिलकुल आवडत नाही. त्यामुळे आत्तापर्यंत असलेले वाघ आणि आणलेले वाघीण यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे की त्या वाघिणी माणसांच्या दिशेने किंवा वस्तीच्या दिशेने जात नाहीत. ज्या क्षणी त्यांना कळतं त्यावेळेला ते युटर्न मारून परत जंगलामध्ये जातात आणि जे आपलं 1164 किलोमीटर स्क्वेअरचं एरिया वाघांसाठी रिझर्व आहे तिथं वाघांना राहायला संधी द्यायला पाहिजे आणि त्यांना तिथं त्यांची संख्या वाढवायला देखील संधी द्यायला पाहिजे. आता जेव्हा तुम्ही हे वाघ पाहणं याच्यासारखं सुख नाही आहे. त्यामुळे पर्यटक निश्चितच सह्याद्री व्याघ्र प्रकल्प येतील तर त्यांना वाघाचं दर्शन होईल आणि वाघाचं दर्शन ज्यावेळेला होतं त्यावेळेला पर्यटक मंत्रमुग्ध होऊन जातात आणि त्यावेळेला खरं जंगलात स्वरूप त्यांना निदर्शनास येतं. टायगरचे काही स्पेशालिटीज सांगाल का? टायगरमध्ये बघा, सगळ्यात पहिलं तर आहे की टायगर हा मानवी वस्तीपासून लांब राहणारा प्राणी आहे. टायगर हा एकदम मॅजेस्टिक आहे. साधारणतः 130 ते 220 किलोपर्यंतचं वजन असतं आणि अपेक्स प्रिडेटर आहे. त्यामुळं हा साधारणतः 7 दिवसातून, आठवड्यातून एखादी शिकार करतो. वर्षात साधारण 50 ते 55 शिकार त्यासाठी खूप सफिशियंट आहेत. आपल्या भागामध्ये उपलब्ध असणारे जे तृणभक्षक प्राणी आहे, ज्याच्यामध्ये गवे असतील किंवा सांबर असतील, यांची संख्या नियंत्रणात करायची असेल, त्यांना शेतपीक नुकसानीपासून वाचवायचं असेल तर वाघांची संख्या पर्यायानं वाढली पाहिजे. त्यामुळे हे प्राण्यांच्या संख्यांवरती देखील नियंत्रण राहील आणि वाघाचं अस्तित्व ज्यावेळेला होईल त्यावेळेला जंगल एक जिवंत जंगल म्हणून ओळखलं जातं आणि आपलं जंगल जिवंत करण्यासाठी वाघांची अत्यंत निकटीने गरज आहे. सर मधून कोकणामध्ये येणारे वाघ किंवा रादर मी असं म्हणेल की कोकणामधून सह्याद्रीमध्ये येणारे वाघ, हे दोन्ही गोष्टी चालत राहतात. आता जो आपण बघितलं की आमचा जो T2 नावाचा मेल आहे, ज्याला सगळे राधानगर सुभेदार असं म्हणतात, हा राधानगरीपासून तो चांदोलीपर्यंत आला, तो 1-2 वेळा जाऊन आला. तर सगळे वाघ, आपला बाजी वाघ असेल किंवा सुभेदार वाघ असेल, हा कोकणाचाच मार्ग अवलंबतो. सह्याद्रीतून राधानगरीमध्ये, राधानगरीमधून परत कोयनामध्ये, असे त्यांचं जे मायग्रेशन आहे त्याला आपण लोकल लेवलचं मायग्रेशन म्हणू. याच्यामध्ये कोकणाच्या वाघांचं अस्तित्व हे फार पूर्वीपासून आहे. वाघांचे भ्रमण मार्ग हे कोकणामधून जातात आणि याचा वारंवार सातत्यानं वापर केला जातो. वाघ जरी या भागामध्ये आता न्यूजमध्ये काही अंशी आला असेल की कोकणामध्ये आलेल्या वाघिणी खालीपर्यंत आल्या, परंतु कोकण आणि चिपळूणचा जो पूर्ण एरिया आहे हा एकदम ॲडजॉइनिंग एरिया आहे. सह्याद्रीचा लँडस्केप आणि चिपळूणचा लँडस्केप याच्यामध्ये फारसा फरक नाही आहे. त्यामुळे बाँड्रीज जरी आपल्या माणसासाठी असतील तर वाघांसाठी निश्चितच नाही आहे. तो वाघ हा जंगल, समृद्ध जंगल बघून हा कोकणा मार्गाने देखील मार्गस्थ होतो. परंतु आणलेल्या वाघिणींच्या गळ्यामध्ये आम्ही GPS कॉलर लावली आहे. ही GPS कॉलरनुसार आपल्याला त्याचं अस्तित्व कुठल्या भागात आहे हे दर अर्ध्या तासाला, 1 तासाला अपडेट होत राहतं. त्यामुळं जरी एखाद्या वेळेला वाघीण चुकून एखाद्या गावाच्या नजदीक जरी गेली तर आपण त्या गावाला पहिला अलर्ट करतो. अलर्ट केल्यावरती लोक जागरूक होतात आणि वाघिणीला ज्या क्षणी कळतं की इथून पुढं मानवी वस्ती सुरू होती, ती परत U-टर्न घेऊन परत जंगलात दिशेने पाठीमागं जाते. त्यामुळे नागरिकांनी काही भयभीत होण्याची गरज नाही आहे. वाघिणीवरती वन विभागाचं, चिपळूण वन विभाग आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांचं संयुक्त विद्यमानं लक्ष आहे आणि वाघीण नक्कीच ह्या भागामध्ये स्थिरावल आणि येणाऱ्या पर्यटकांना वाघांचं दर्शन हमखास बघायला मिळेल. सर